मंडळी, आत्मज्ञान साध्य करण्यासाठी अनेक मार्ग प्रचलित आहेत. परंतु श्रुती माऊलीने सांगितलेला व अनेक थोर आत्मज्ञानी पुरुषांनी चोखाळलेला राजमार्गच श्री समर्थांना अतिशय आवडतो. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि रोकडा आत्मसाक्षात्कार असा तो 4 पायऱ्यांचा मार्ग आहे. या समासामध्ये त्याचे थोडक्यात वर्णन आढळते. श्री समर्थ म्हणत आहेत की हा ग्रंथ आधीच सोडू नका. त्यात काय सांगितले आहे ते नीट बघा. कोणतेही ज्ञान होण्यास प्रथम व्यवस्थित श्रवण झाले पाहिजे. नंतर त्यावर मनन करणे अति आवश्यक असते. ज्ञानाचा विषय जितका सूक्ष्म तितका त्यावर मनन करण्यास विचार सूक्ष्म लागतो. परमार्थामध्ये आत्मस्वरूपावर विचार करायचा असतो. अंतरात्मा युगानुयुगे विश्व चालवतो आहे. जगातील मोठमोठे पुरुष त्याच्यासाठीच जगले आणि तो जर नसेल तर सारे व्यर्थ जाते. म्हणून सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. जो अत्यंत मननशील आहे, विवेकसंपन्न आहे, त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःपाशीच तो आत्मा सापडतो. त्यासाठी सूक्ष्मात शिरणे अवश्य असते. परंतु या मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मामध्ये लक्ष गुंतवणारा माणूस आपल्याला क्वचितच आढळतो. दृश्याच्या नादी लागल्याने अधोगती होते. यासाठी साधकाने विचारांनी ऊर्ध्व व्हावे, म्हणजेच सूक्ष्मामध्ये शिरावे. निरंजनास धुंडता धुंडता देहातीत होणारा तो धन्य होय. उपासनेने अगदी मूळ संकल्पापर्यंत पोहोचावे. त्याच्या पलीकडे निश्चळ ब्रह्म असते. त्या ब्रह्माचा विचार तर सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. साधकाने विवेक प्रलयाने जावे आणि हा साधला की ग्रंथ बाजूस ठेवावा, असे श्री समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये सांगितले आहे. आता त्याचे निरूपण ऐकूया. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 17वा समास 3रा श्रवण निरूपण. श्रीराम. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. परमार्थाच्या साधनांमध्ये श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार असे आहेत. यापैकी श्रवण आणि मनन हे 2 टप्पे फार महत्त्वाचे आहेत. सत्पुरुषांच्या संगतीत राहून सतत परमार्थ श्रवण घडले पाहिजे. प्रत्यक्ष संगती नसेल तर त्यांच्या ग्रंथाचे श्रवण किंवा वाचन झाले पाहिजे. नंतर त्यावर अत्यंत सूक्ष्म मनन झाले पाहिजे. श्री समर्थ श्रोत्यांना म्हणतात की अहो, थोडे थांबा, माझे म्हणणे जरा ऐकून घ्या. ग्रंथ वाचणे आधीच सोडून देऊ नका. ग्रंथामध्ये जे सांगितले आहे ते लक्षपूर्वक ऐकून घ्या. ज्ञान संपादनासाठी जे आपण श्रवण करतो त्यामध्ये आत्मस्वरूपाबद्दल श्रवण करणे हे सर्वोत्तम होय. आपले अंतःकरण एकाग्र करावे आणि ग्रंथामध्ये जे प्रतिपादन केले आहे त्याचे विवरण करावे. जे श्रवण केले त्याचे मनन करून विचार वाढवावा आणि त्यानंतर निधिध्यास करून साक्षात्कार करून घ्यावा. मोक्षाचा व्यवहार हा असा रोकडा आहे. त्यामध्ये उधारीची भाषा बोलूच नये. अनेक रत्नांची परीक्षा करताना, अनेक मौल्यवान वस्तूंचे वजन करताना किंवा उत्तम सोने मुशीत घालीत असताना अतिशय सावध राहावे लागते. अनेक नाणी मोजून घेताना, अनेक वस्तूंची परीक्षा करताना, विवेकी माणसाशी बोलताना फार सावधपणा बाळगावा लागतो. देवाला धान्याची लाखोली वाहताना ते निवडून वाहिले तरच देवाला मान्य होते. चांगल्या वाईटाची निवड न करता जर ते सरसकट देवाला वाहिले तर ते त्याला मान्य होत नाही. देवाचा क्षोभ होतो. एकांतामध्ये बसून एखाद्या अत्यंत नाजूक व गुप्त गोष्टींची चर्चा करणे असेल तर तेथे मन अगदी दक्ष आणि सावध असावे लागते. अध्यात्म ग्रंथामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सूक्ष्म विचार असतो. कहाण्या, कथा, गोष्टी, पोवाडे, अनेक देवांच्या अवतारांची मोठमोठी चरित्रे या सर्वांपेक्षा अध्यात्मविद्या अधिक गहन आहे.
पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकल्या तर काय हाती लागले असे विचारले असता पुण्य पदरात पडले असे लोक म्हणतात. पण ते पुण्य काही आपल्याला दिसत नाही. अध्यात्मविद्येचे रहस्य असे नाही. अध्यात्मामध्ये प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. म्हणून तेथे जसजसा अनुभव येत जातो तसतशी कल्पना नाश पावते. अंतरात्मा सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचे ज्ञान सर्वोत्तम आहे. जगातील खरे थोर पुरुष आत्म्यासाठीच जगतात. जगामध्ये जे मोठमोठे पुरुष होऊन गेले ते आत्म्याचा शोध करीतच जगले. या आत्म्याचा महिमा कोणासही सांगता येत नाही. हा एकटा अंतरात्मा युगानुयुगे झाली तरी तिन्ही लोक चालवतो आहे. त्या आत्म्याचा पुन्हा पुन्हा शोध घ्यावा. या जगामध्ये पुष्कळ प्राणी जन्मास आले आणि जग सोडून गेले. ते जसजसे वागले त्या त्यांच्या वागणुकीचे आपल्या मनाप्रमाणे वर्णन करता येते. पण त्याच्या वर्तनाच्या मागे अंतरात्म्याची प्रेरणा होती हे आपण विसरतो. जेथे सूक्ष्म व घनदाट भरलेला अंतरात्मा नाही तेथे सारे चैतन्यहीन असते. अंतरात्मा जेथे नसतो तेथे चैतन्यहीन शुष्क लाकूड उरते. त्याला अंतरात्मा कळत नाही. जेथे अंतरात्मा प्रकट होतो तेथे त्याचे ज्ञान करून घेण्याची शक्यता असते. या जगामध्ये आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही. जगामध्ये जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात. अंतरात्मा सर्व भूतांच्या पलीकडे असतो आणि या मायेच्या गोंधळातून मन काढून त्या अंतरात्म्याकडे मन लावावे. विचाराने सूक्ष्मात शिरावे. पृथ्वी, आप आणि तेज या तिन्हीची गणना पृथ्वी तत्वातच करणे योग्य आहे. या सगळ्या तत्वांचे मूळ असलेला अंतरात्मा सर्व भूतांहून भिन्न आहे. जो कोणी आत्मानात्म विवेकाने वायूच्या पलीकडे जातो त्याला स्वतःपाशीच अंतरात्मा सापडतो. वायू, आकाश, गुणमाया, प्रकृती, पुरुष आणि मूळमाया ही सारी अतिसूक्ष्म आहेत. पृथ्वी, आप आणि तेज या तत्वांना काहीतरी व्यक्तरूप असल्याने त्यांचा अनुभव घेता येतो. परंतु त्यांच्या पलीकडील तत्वे सूक्ष्म असल्याने त्यांचा अनुभव घेणे अत्यंत कठीण असते. त्यांच्या पलीकडे अंतरात्मा आहे. मूळ मायेतून निर्माण झालेल्या या पंचभूतांच्या धुमाकुळात सूक्ष्म अंतरात्म्याचा विचार करण्यास कोणाला अवसरच मिळत नाही. पण जो कोणी सूक्ष्माचा विचार करतो त्याचे अज्ञान किंवा संदेह नाहीसा होतो हे मात्र अगदी खरे. मूळ माया म्हणजे मूळ संकल्प मी ब्रह्म आहे ही जाणीव तेथे असते. ब्रह्मांडाचा तो चौथा देह होय. त्याचे भान गेले पाहिजे म्हणजे तेथे विदेह होता येते. अशा रीतीने जो सर्व देह ओलांडून जातो तो साधू धन्य होय. जो कोणी विचाराने अधिकाधिक सूक्ष्मात जातो तो अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या ब्रह्मापर्यंत वर जातो. बाकीचे सारे दृश्य पदार्थांच्या ज्ञानामध्ये गुंततात. ते अर्थात खालीच अडकतात. दृश्य पदार्थ दिसायला चांगले असतात खरे पण ते लगेच नाश पावतात. असे असल्यामुळे दृश्यात गुंतून राहणाऱ्यांना हा लोक आणि परलोक दोन्ही सुद्धा अंतरतात. दृश्याचा नाद सोडावा. उपासनेने मूळ मायेपर्यंत पोहोचावे आणि तेथून निश्चळ परब्रह्मास मिठी मारावी. विवेक प्रलयाने हे साधते. या कारणासाठी अनेक दृश्य पदार्थांचे ज्ञान सोडावे. अनेक प्रकारच्या दृश्यासंबंधी कल्पना बाजूस साराव्या आणि सारे सोडून स्वच्छ ब्रह्म शोधावे. अष्टांग योग आणि पिंड ज्ञान हे ज्ञान आहे खरे पण त्याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे आणि तत्वज्ञानाहून आत्मज्ञान थोर आहे. म्हणून माणसाने त्या प्रथम संकल्पाला उपासनेच्या साहाय्याने मिठी मारावी. उपासनेत मी उपासक व अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झाला की उपासना फळास आली असे समजावे. अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस, निर्गुण, निर्मळ व निश्चळ परब्रह्म आहे. ते आकाशासारखे आहे हीच त्याची खूण समजावी. येथून तेथपर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेले आहे. सर्व प्राण्यांना ते सर्व काळ भेटते. सर्व पदार्थांना ते आत बाहेर लागून आहे कारण ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे. त्या ब्रह्माहून दुसरे काहीही श्रेष्ठ नाही.
ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म विचाराने पिंड ब्रह्मांडाचा निराश झाला म्हणजे ते ब्रह्म कळते. अथवा पिंड ब्रह्मांड जसेच्या तसे राहून विवेक प्रलयाने पाहू गेले तर खरे शाश्वत काय हे उमजायला लागते. सर्व तत्वांचा शोध घेऊन त्याचा निराश करावा. सारासार विचार करून सार निवडावे आणि मग सावधानपणे ग्रंथ बाजूस ठेवून सुखी व्हावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.